साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। सर्वच मान्यवर मंडळी, संगमनेर तालुका शिवसेना अध्यक्ष आदरणीय रामभाऊ पाटील रहाणे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता, या परिसरातील लोकप्रिय व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व, अतिशय आनंदाच्या अशा या सोहळ्यासाठी गुंजाळ परिवाराच्या जीवनातील एक आनंदाचा सोहळा, एक आनंदाचं असं या प्रतिष्ठानाचं उद्घाटन, शिवांश सोलर एनर्जी या प्रतिष्ठानाच्या उद्घाटन देण्यासाठी आदरणीय आमदार साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते राजनदादा शिंदे, शिवसेना तालुका अध्यक्ष आदरणीय रामभाऊ पाटील रहाणे साहेब, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर, सन्माननीय गौरीबाबा दूध संस्थेचे चेअरमन माधवराव मांडेकर, व्हाईस चेअरमन चांगदेव पाटील खुळे, भाजपा कार्यकर्ते महेशजी मांडेकर, संगमनेर खुर्द गावचे माजी सरपंच ॲडव्होकेट भाऊसाहेब बाबूराव गुंजाळ, माजी सरपंच अजित संपतराव शिंदे, दैनिक रोखोपचे संपादक सागरजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे अमृतेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय सुनील दिगेसर, या परिसरातील युवा उद्योजक अजयजी पवार साहेब, धीरजजी गुंजाळ साहेब, संगमनेर खुर्द कचरा डेपो हटाव कृती समितीचे अध्यक्ष संतोष मुरलीधर पाटील शिंदे हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। युवा उद्योजक संकेतजी खुळे, अमोलजी गुंजाळ, किरण वसंतराव गुंजाळ, शशिकांतजी गुंजाळ आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मथुराबाई थोरात विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बाबाजी गुंजाळ हे देखील शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत। प्रकाशजी मांडेकर, निलेशजी रहाणे, शिवसेना तालुका अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ पाटील रहाणे, ही सर्वच मान्यवर मंडळी आदरणीय लोकप्रिय आमदार अमोलजी खताळ साहेब यांच्या समवेत या ठिकाणी आर्थिक विकासाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना आदरणीय आमदार साहेबांच्या शुभेच्छा गुंजाळ परिवाराला या ठिकाणी मिळत आहेत। खरोखर गुंजाळ परिवारासाठी अतिशय आनंदाचा असा हा सोहळा या ठिकाणी आदरणीय अमोलजी खताळ साहेब यांच्या शुभ हस्ते या शिवांश सोलर एनर्जी प्रतिष्ठानचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांच्या समवेत संगमनेर खुर्दचे माजी सरपंच ॲडव्होकेट भाऊसाहेब बाबूराव गुंजाळ आणि आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी गुंजाळ परिवारातील सन्माननीय नंदकिशोर गुंजाळ यांना शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी आलेले आहेत। या परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक सोमनाथ पदार्पण केलेलं आहे। अनेक वर्ष निलेश सोमनाथ गुंजाळ यांना मार्गदर्शन करत आहे। म्हणून निलेश सोमनाथ गुंजाळ या ठिकाणी त्यांनी निवडलेला आहे। भविष्य काळात ज्या क्षेत्राची प्रगतीची अपेक्षा आहे, अदानी उद्योग समूह सोलर एनर्जी मध्ये मोठं काम करत आहे। वारे, लुमिनस, विक्रम, प्रीमियर, एपीएम सोलर अशा विविध सोलर कंपन्यांसोबत कार्यरत असलेलं शिवांश सोलर एनर्जी या प्रतिष्ठानचं उद्घाटन उपस्थित आहेत आणि गुंजाळ परिवारातील शिवांश सोलर एनर्जीच्या माध्यमातून या हिंदू नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। आज आपल्या रायतवाडी फाटा येथे शिवांश सोलर एनर्जी या प्लॉटचा उद्घाटन समारंभ नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला आहे। पुढील काळाची पावलं ओळखून ज्या पद्धतीने गुंजाळ परिवाराने या नवीन व्यवसायात सुरुवात केली आहे, त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो। येणारा काल हा मागील काही वर्षापासून आपण बघत असाल सोलर क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने प्रगती चाललेली आहे आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असेल, अजितदादा असेल, विखे पाटील असेल, यांचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना आपल्याला पूर्णवेळ वीज देण्याचा। तसेच ज्या पद्धतीने आज घराघरामध्ये लाईटीच्या ज्या समस्या जाणवत आहे याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आपल्याला सोलर क्षेत्रात जे आज मोठमोठ्या शहरांमध्ये बघितलं असेल, आपल्या संगमनेरातच बघितलं असेल, तर मर्चंट बँकेचं उदाहरण घेता येईल का त्यांनी कशा पद्धतीने सोलरचं पूर्ण हे केलंय। काही दवाखान्यांनी सुद्धा स्वतः सोलर बसवून त्याची वीज जी आहे ती MSCB ला विकल्या जाते।
त्यामुळं निश्चित मी केतन असेल, निलेश असेल व त्यांच्या सर्व परिवार असेल यांनी या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो व त्यांना या व्यवसायासाठी यांची अशीच पुढं भरभराट होत राहो अशी सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केलं जात आहे. आदरणीय आमदार साहेबांचं या ठिकाणी औक्षण करून नांदेड परिवाराच्या वतीने स्वागत केलं जात आहे. खरं तर अतिशय कट्टर आणि निश्चित कृतीशील शिवभक्त म्हटलं तर अनिकेत मंडलिक हा सर्व तालुक्यात शिवसैनिक आज एका व्यावसायिक क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब या ठिकाणी अनिकेतला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. काँग्रेस समाज अध्यक्ष आदरणीय रामभाऊजी रहाणे साहेब या ठिकाणी धंदरफळ येथील अतिशय प्रगतिशील शेतकरी आदरणीय खताळ साहेब हे देखील आदरणीय आमदार साहेबांच्या समवेत आलेले आहेत. या ठिकाणी आमच्या बाबूराव गुंजाळ, त्याचप्रमाणे माजी सरपंच अजित संपतराव शिंदे, भाजपा कार्यकर्ते महेशजी मांडेकर हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. जनता ठाणेदारचे संपादक सन्माननीय रामा लोखंडे हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडलिक परिवारातील सर्वच सदस्य आणि जे मंडलिक वंश कम्प्युटरचे सन्माननीय ताया शिंदे, ताया गायकवाड हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचं मी मंडलिक परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. रायतेवाडीचे सरपंच हरिभाऊ मारुती मंडलिक हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. संगमनेर खुर्द कचरा डेपो हटाव समितीचे अध्यक्ष संतोष मुरलीधरजी शिंदे, त्याचप्रमाणे सन्माननीय हरिभक्त परायण प्रकाशजी मांडेकर साहेब हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी साहेबरावजी मंडलिक 2 दिवस श्रमदान करून संपूर्ण राज्यभरातील लोकप्रिय आमदार खताळ साहेब यांच्या शुभेच्छांसह या सायबर कॅफेचं कम्प्युटर सेंटरचं ग्राहक सेवा केंद्राचं उद्घाटन वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच सन्माननीय अजितजी शिंदे, उद्योग त्याच्यामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र आणि मंडलिक परिवाराला शुभेच्छा देत आहेत. आज आपल्या येथे आपला तरुण धडाडीचा युवा अनिकेत मंडलिक यांनी सायबर कॅफे व CSC सेतूचं नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलंय. त्यासाठी मी त्याला व त्याच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देईल, त्याचं अभिनंदन करेल. उपस्थित सर्वांना आपल्या हिंदू नववर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अनिकेतला सांगू इच्छितो, अनिकेत माझ्या आयुष्याची सुरुवात सुद्धा, माझ्या करिअरची सुरुवात सुद्धा या सायबर कॅफेच्या माध्यमातूनच झाली. 2003 मध्ये संगमनेरमध्ये 25 सायबर कॅफे होते. त्यावेळेस मी 26वी डेअरिंग केली होती. 26वी डेअरिंग केली होती. त्यामध्ये खूप तरुणांनी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळं गेले कित्येक वर्ष आतापर्यंत माझा व्यवसाय त्या माध्यमातून सुरू होता. नंतर काळाची पावलं ओळखून आपण CSC सेंटर म्हणा त्या माध्यमातून काम चालू केलं होतं.
त्यामधूनच माझा लोकसंपर्क वाढला होता. तुला सुद्धा एक चांगलं माध्यम आहे, या व्यवसायाच्या माध्यमातून, सेतूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी तुला समजून येतील, ग्रामस्थांच्या अडचणी समजून येतील. आता केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध ज्या काही योजना आहेत, त्या योजना सर्व ऑनलाईन झालेल्या आहेत. त्यामुळे त्या माध्यमातून माझी तुला विनंती राहील की आपल्या पंचक्रोशीतील लोकांना त्याचा, तुझ्या याचा नवीन व्यवसाय जर तू सुरुवात केली त्याचा सगळ्यांना फायदा कसा होईल त्याची काळजी घे. तुला आज व्यवसायात उतरला आहे, तुला खूप शुभेच्छा देतो. एक समाधान वाटतं. आता ही मला वाटतं माझी 15 दिवसामध्ये ह्याच भागातली 3री-4थी चक्कर म्हणजे 3रं-4थं उद्घाटन आहे. एक आनंद आहे की आता आपले तरुण सुद्धा सहकारी संस्थांमध्ये 5 आणि 6 हजाराच्या नोकऱ्यांच्या मागे न लागता, लग्नापुरतं त्या नोकऱ्या न करता स्वतः व्यवसायात उतरताय, याचा एक आनंद आहे. पुन्हा अनिकेत व वंदित परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांच्या प्रेरणेने अनेक तरुण नवीन नवीन व्यावसायिक क्षेत्रामध्ये येत आहेत आणि आमदार साहेब देखील अतिशय व्यस्त शेड्यूलमध्ये वेळ काढून या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा वेळ काढून येत आहेत. निश्चितपणे नवी पुढची पिढी घडवण्यासाठी आमदार साहेबांचे देखील हे पाऊल अतिशय कौतुक. रामभाऊ पाटील रहाणे शिवसेनेच्या तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे संगमनेर खुर्द गावचे माजी सरपंच अजित संपतराव शिंदे, माजी सरपंच ॲडव्होकेट भाऊसाहेब बाबुराव गुंजाळ, सामाजिक कचरा डेपो हटाव कृती समितीचे अध्यक्ष संतोष मुरलीधर शिंदे, त्याचप्रमाणे रायतेवाडी गाव तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र दोंडोबा बांगर, रायतेवाडीचे सरपंच हरिभाऊ मारुती मंडलिक, युवा कार्यकर्ते अनिल कारभारी मंडलिक, ही सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेषतः युवकांचा फार मोठा हा संपर्क फार मंडलिक यांच्या संगीत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक म्हणून, एक कृतिशील नेतृत्व म्हणून, एक कृतिशील शिवसैनिक ज्याला म्हणता येईल असा अनिकेत मंडलिक गेले अनेक वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या स्मारकांची खऱ्या अर्थाने जपणूक काम अनिकेत करत आहे आणि याच्या व्यावसायिक प्रतिष्ठानाला शुभेच्छा आदरणीय आमदार साहेबांच्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. भाजपा नेते सन्माननीय महेशजी मांडेकर देखील आवर्जून उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचा नामोल्लेख शक्य नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.